मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधूने रुक्मिणीसाठी एक लेप बनवून आणलेला असतो आणि त्यानंतर ती रुक्मिणीच्या डोक्याला तो लेप लावून देते. त्यानंतर रुक्मिणी सिंधूला म्हणत असते की आज मला राघवची खूप आठवण येत आहे. जर आपल्या घरात कोणी आजारी असेल तर त्याला ते अजिबात सहन होत नाही. त्याचा जीव खूप कासावीस होतो. आणि त्यावर सिंधूसुद्धा हसून हो म्हणते. तर राघवच्या आठवणींनी नकळतपणे रुक्मिणीचे डोळे भरून येतात. त्यामुळे सिंधूला आणि राघवला खूप वाईट वाटतं. तर ऋतुजा आणि रेश्मा बाहेरून हा सगळा प्रकार बघत असतात. तर रुक्मिणी सिंधूला म्हणत असते की राघव आजकाल असा का वागत आहे तेच मला कळत नाही. आजसुद्धा तो घरी आला नाही ना, नक्कीच त्या श्रुतीकडे गेला असेल. आणि त्यावर सिंधू पटकन बोलून जाते की नाही काकू, राघव सर श्रुतीकडे गेले नाहीत तर ते इथेच आहेत. मात्र त्यानंतर तिला तिची चूक लक्षात येते आणि ती पटकन म्हणते की काकू, तुम्ही कोणीच राघव सरांसोबत बोलत नाहीत, त्यामुळे ते घरी येणं अवॉइड करत आहेत. तर आत्माराम म्हणजेच राघवसुद्धा रुक्मिणीला म्हणतो की ताईसाहेब, तुम्ही काही काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. तर रुक्मिणी त्या दोघांना सांगते की आता मला बरं वाटत आहे, तुम्ही प्लीज इथून जा. त्यामुळे सिंधू आणि आत्माराम तेथून जाण्यासाठी निघतात. तर ऋतुजा आणि रेश्मासुद्धा पटकन तेथून निघून जातात. तर दुसरीकडे रजनी आत्याला सतत राजीवचा कॉल येत असतो. मात्र रजनी आत्या तो कॉल रिसीव करत नाही. ती रडतच स्वतःशी म्हणत असते की राजीव, तू पुन्हा माझ्या आयुष्यात का आला? तुझ्याशिवाय कसं जगायचं ते मी शिकले होते. माझ्या आयुष्यात मी आनंदी होते. माझ्या आयुष्यात नेमकं काय चाललंय याबद्दल मी कोणालाही काही सांगत नव्हते. मग आता तू परत माझ्या आयुष्यात का आला? आणि तिचं हे बोलणं सुरू असतानाच सिंधू तिथे येते. ती रजनी आत्याला विचारते की काय झालं आत्या, तुम्ही का रडताय? मात्र रजनी तिला खरं काय आहे ते सांगत नाही. ती सिंधूला म्हणते की मोबाईलवर एक इमोशनल कविता आली होती आणि ती कविता वाचून नकळतपणे माझे डोळे भरून आले. मात्र सिंधू संशयाने रजनी आत्याकडे बघत असते. त्यामुळे रजनी तिला काय झालं ते विचारते. त्यावर सिंधू म्हणते की आत्या, मी डिरेक्टली मुद्द्यावरच येते. आणि ती रजनीला विचारते की सकाळी तुमच्यासाठी जे गिफ्ट आलं होतं ते तुम्ही टाकून का दिलं? आणि सिंधूचा हा प्रश्न ऐकून रजनीला मोठा धक्का बसतो. मात्र तरीही ती सिंधूला म्हणते की कोणतं गिफ्ट सिंधू, तू कोणत्या गिफ्टबद्दल बोलतीये ते खरंच मला माहीत नाही. त्यावर सिंधू म्हणते की आत्या, तुम्ही प्लीज खोटं बोलू नका. सकाळी जे काही घडलं ते मी बघितलं आहे, कारण त्यावेळी मी सुद्धा हॉलमध्येच होते. मात्र तरीही रजनी आत्या सिंधूला काही सांगत नाही. तर सिंधू तिला दुसरा प्रश्न विचारते की हा राजीव नेमका कोण आहे? आणि ते ऐकून रजनी आत्या सिंधूवर खूप चिडते. ती सिंधूला म्हणते की मला माहीत आहे आजपर्यंत तू आमच्या घरच्यांसाठी आणि माझ्यासाठी खूप काही केलं आहे. मात्र याचा अर्थ असा होत नाही की तू प्रत्येकाच्या पर्सनल लाईफबद्दल त्याला प्रश्न विचारशील. काही गोष्टी पर्सनल असतात आणि त्या मला तुला सांगायची अजिबात गरज वाटत नाही. तू प्लीज यापुढे मला असे प्रश्न विचारू नको. आणि ते ऐकून सिंधू म्हणते की ठीक आहे आत्या, मला फक्त तुमची काळजी वाटत होती म्हणून मी तुम्हाला विचारण्यासाठी आले. पण एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला कधीही माझी गरज लागली तर मी तुमच्यासाठी आहे. तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता. आणि त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते. तर रजनी आत्या तिला थांबवते आणि तिची माफी मागते. ती रडतच सिंधूला म्हणते की मला खरंच असं काही बोलायचं नव्हतं, प्लीज मला माफ कर. त्यावर सिंधू तिला समजावते की आत्ता तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला कधीही माझी गरज वाटली तर मला नक्की सांगा. त्यावर रजनी आत्या हो म्हणते आणि तेथून निघून जाते. तर सिंधू मनाशी विचार करत असते की हा राजीव नेमका कोण आहे ते मला शोधून काढायलाच हवं. तर दुसरीकडे ऋतुजा सिंधू आणि आत्मारामबद्दल ऋतुराजला सांगत असते. ती या दोघांवर वाटेल ते आरोप करत असते. आणि ते सर्व काही ऐकून ऋतुराजसुद्धा खूप चिडतो. मात्र त्याच वेळी आत्माराम म्हणजे राघव तिथे येतो आणि त्याला असं अचानक रूममध्ये आलेलं बघून ऋतुजा आणि ऋतुराज खूप घाबरतात. ऋतुराज त्याला विचारतो की इतक्या रात्री तू इथे काय करत आहे? त्यावर आत्माराम सांगतो की मी तुमच्यासाठी ग्रीन टी घेऊन आलो होतो. आणि त्यानंतर तो सुद्धा त्या दोघांजवळ बेडवरच बसतो. मात्र ऋतुजा आणि ऋतुराज त्याला तेथून जायला सांगतात. त्यामुळे आत्माराम तेथून निघून जातो आणि किचनमध्ये जाऊन झोपतो. मात्र त्यानंतर मध्यरात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर तो हळूच त्याच्या आणि सिंधूच्या रूममध्ये जातो. तर सिंधू त्याचीच वाट बघत असते. ती राघवला पटकन आतमध्ये बोलावते आणि दरवाजा बंद करते.
तर राघव तिला विचारतो की काय झालं सिंधू, इतक्या रात्री तुम्हाला इथे का बोलावलं. त्यावर सिंधू त्याला विचारते की राघव सर, रजनी आत्यांच्या आयुष्यात राजू नावाची कोणती व्यक्ती आहे का. त्यावर राघव थोडा वेळ विचार करतो आणि सिंधूला सांगतो की हो, काही वर्षांपूर्वी रजनी आत्याचं आणि राजीवचं लग्न ठरलं होतं. रजनी आत्या राजीवच्या प्रेमात होती, मात्र काही कारणांमुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. आणि ते ऐकून सिंधूला धक्का बसतो. ती राघवला विचारते, मात्र यामागे नेमकं काय कारण होतं, त्यांचं लग्न का झालं नाही. त्यावर राघव म्हणतो की सिंधू, याबद्दल मला खरंच काही माहीत नाही, कारण त्यावेळी मी आणि राया फक्त 10-12 वर्षांचे होतो, त्यामुळे नेमकं काय घडलं होतं हे आम्हाला सुद्धा माहीत नाही. मात्र त्यानंतर रजनी आत्या खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. तिने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता आणि या सगळ्यातून बाहेर यायला तिला खूप वेळ लागला. आणि हे सगळं ऐकून सिंधूला मोठा धक्का बसतो. तर राघव तिला विचारतो, पण तू हे मला का विचारत आहे आणि तुला राजीवबद्दल कसं समजलं. आणि त्यावर सिंधू त्याला घडलेला सर्व प्रकार सांगते आणि ते सर्व काही ऐकून राघवसुद्धा काळजीत पडतो. मात्र त्याच वेळी रेश्मा आणि ऋतुजा त्या ठिकाणी येतात. त्या दोघी राघव आणि सिंधूच्या रूमच्या बाहेर उभ्या राहून त्यांचं बोलणं ऐकत असतात. तर बाहेर कोणीतरी आला आहे या गोष्टीची राघवला सुद्धा चाहूल लागते. त्यामुळे तो सिंधूला शांत बसायला सांगतो आणि तो सुद्धा आतमधून बाहेर नेमकं कोण आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो. आणि त्याला समजतं की बाहेर ऋतुजा काकू आणि रेश्मा उभ्या आहेत आणि तो याबद्दल सिंधूला सांगतो. त्यामुळे सिंधू खूपच घाबरते. तर राघव त्याला म्हणतो की आता काय करायचं ते खरंच मला कळत नाही. तर दुसरीकडे ऋतुजा रेश्माला म्हणत असते की या सिंधूला थोडीसुद्धा लाज वाटत नाही. राघव घरी नाही म्हटल्यावर ती या नोकरासोबत गुण उधळत आहे. आणि त्यानंतर सिंधूला आणि त्या आत्मारामला रंगेहात पकडण्यासाठी ऋतुजा एक प्लॅन बनवते. ती पटकन राघव आणि सिंधूच्या रूमची बाहेरून कडी लावते आणि रेश्माला सांगते, तू घरातील सगळ्यांना इथे बोलावून आण, आज आपण त्या सिंधूला रंगेहात पकडू. त्यामुळे रेश्मा पटकन सगळ्यांना बोलावण्यासाठी जाते. तर ऋतुजा दरवाजाच्या बाहेरच उभी असते. तर इकडे राघवच्या लक्षात येतं की ऋतुजा काकूने दरवाजाला बाहेरून कडी लावली आहे. त्यामुळे तो खूप घाबरतो. तर सिंधू त्याला म्हणते की राघव सर, तुम्ही काही काळजी करू नका, माझ्याकडे एक प्लॅन आहे. तर दुसरीकडे रेश्मा सगळ्यांना सिंधूच्या रूमच्या बाहेर घेऊन येते. रुक्मिणी ऋतुजाला विचारते की काय झालं, इतक्या रात्री तू आम्हाला इथे का बोलावलं. त्यावर ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब, तुम्ही ज्या सिंधूसमोर आम्हाला हात जोडायला लावले होते, ती सिंधू आता काय गुण उधळत आहे ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा. आणि ती सर्वांना घेऊन राघव आणि सिंधूच्या रूममध्ये जाते. मात्र त्या रूममध्ये कोणीही नसतं. आणि ते बघून ऋतुजाला मोठा धक्का बसतो. ती सर्वत्र सिंधूचा आणि आत्मारामचा शोध घेते, मात्र त्या ठिकाणी कोणीही नसते. तर रुक्मिणी तिला विचारते की नेमकं काय झालं आहे. त्यावर ऋतुजा सांगते की या खोलीमध्ये ती सिंधू आणि आत्माराम होता. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. रत्नाकर ऋतुजावर खूप चिडतो. तर रुक्मिणीसुद्धा तिला विचारते की तू स्वतः त्या दोघांना एकत्र पाहिलं होतं का. त्यावर ऋतुजा सांगते की नाही, पण माझ्यासोबत रेश्मा देखील होती. रेश्मा पटकन म्हणते, पण मी देखील त्यांना बघितलं नाही, मला आईंनी सांगितलं म्हणून मी इथे आले. आणि त्याच वेळी सिंधू बाहेरून त्या रूममध्ये येते आणि सिंधूला पाहून ऋतुजा खूपच घाबरते. तर सिंधू त्यांना विचारते की काय झालं, इतक्या रात्री तुम्ही सर्वजण इथे काय करत आहात. त्यावर ऋतुजा तिला विचारते की तू आणि आत्माराम या रूममध्ये होता ना, मग तू बाहेरून कशी आली. आणि तिचं हे बोलणं ऐकून सिंधू तिच्यावर खूप चिडते. ती ऋतुजाला म्हणते की काकू, हे तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का, तो आत्माराम या रूममध्ये कसा असेल. आणि त्यानंतर ती आत्मारामला देखील आवाज देते. तर आत्माराम म्हणजेच राघवसुद्धा बाहेरूनच त्या रूममध्ये येतो. त्यामुळे ऋतुजा तर खूपच घाबरते. तर ऋतुजाने सिंधूवर खोटे आरोप केल्यामुळे घरातील सर्वजण तिच्यावर ओरडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की पेपरमध्ये राघवच्या मिशनची बातमी छापून आलेली असते आणि नेमका तो पेपर राजश्री वाचत असते. नेमकं हे आत्मारामच्या म्हणजेच राघवच्या लक्षात येतं आणि तो पटकन तो पेपर जाळून टाकतो. त्यामुळे राजश्री त्याच्यावर खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.